नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. 0 ते 100 या कार्यक्रमाअंतर्गत SP9 न्यूजच्या विशेष पॉडकास्ट मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या सोबत आहेत दीपक कृष्ण जाधव सर, ज्यांनी इंग्लिश शिकवण्याची एक अनोखी वेगवेगळी 7 पेज कन्सेप्ट विकसित केली आहे. या अनोख्या संकल्पनेविषयी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्ट मध्ये तुमचं एकदा स्वागत. तर सगळ्यात पहिला मला तुम्हाला विचारायला आवडेल की सर्वप्रथम आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल तुम्ही आपल्या ऑडियन्सना काय सांगू इच्छिता? नमस्कार, मी दीपक कृष्ण जाधव. तर माझा शैक्षणिक प्रवास असा खास काय नव्हता, पण त्या प्रवासामध्ये मला एक गोष्ट प्रखरतेनं जाणवली की ते म्हणजे बऱ्याच लोकांचं, इव्हन माझंसुद्धा इंग्लिश इतक्या चांगल्या पद्धतीचं नव्हतं. तर त्या इंग्लिशच्या न्यूनगंडावर कसा आपण ओव्हरकम करता येईल त्याच्याबद्दल मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं, जसं तुम्ही म्हणला तसं सुयश स्पोकन इंग्लिश कन्सेप्ट मी मांडलेली आहे. तर खूप छान सर. स्पोकन इंग्लिश क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा सर तुम्हाला कुठून मिळाली? मला म्हणजे मी डान्सर आहे, म्युझिशियन आहे, अरे वा, फायटर आहे. ही बऱ्याचशा गोष्टी माझ्या लाईफमधून मी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा मी ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो, अर्थार्जन करण्यासाठी निघालो, दॅट टाइम आय कुड अंडरस्टँड. तेव्हा मला लक्षात आलं की इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं असल्याबरोबरच एक सोपं सुद्धा आहे. त्या सोप्या असणाऱ्या आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या गोष्टीकडं बऱ्याचदा आपण दुर्लक्ष केलं असतं. विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा शिक्षकांनी म्हणा थोडंसं दुर्लक्ष केलेलं असतं. मग त्याच्यावर थोडं आपण वेगळ्या पद्धतीनं प्रकाश टाकलेला आहे. अगदी बरोबर सर. तर माझ्या माहितीप्रमाणे सर आपण सुयश स्पोकन इंग्लिश हे पुस्तक लॉन्च केलेले आहे. तर ही जी सुरुवात आहे ती कशी झाली? या पुस्तकाची सुरुवात कशी झाली? जसं मी तुम्हाला म्हणलो बघा की बरीचशी पुस्तकं मार्केटला आहेत आणि बऱ्याचशा पुस्तकातून विद्यार्थ्यांना पासिंग होता येतं पण बोलता येत नाही. बरोबर. बरेचसे लोक आहेत की म्हणजे जसे की आपण 100 99 लोक बनवू की त्यांना लिहिता वाचता येतं, इंग्लिश लिहिता वाचता येतं पण बोलता येत नाही. मग ह्याच्यावर मला काय तर करावं असं वाटलं की त्यामुळे मी सुरुवातीला माझ्यावर अगोदर प्रयोग केला आणि वेन आय गॉट द कमांड ऑन इंग्लिश दॅट टाइम आय थॉट की मग आपल्याला एक समाजासाठी सुद्धा हा सेम कन्सेप्ट राबवावा. अगदी बरोबर. आणि आता समाजात अशी सुद्धा मुलं आहेत की जी भरपूर घाबरतात, त्यांना इच्छा असते बोलण्याची पण ते बोलताना त्यांना त्यांची जेवढी ग्रामरची जी कमांड आहे ती अजून मुलांच्या मध्ये नाहीये. तर मला एक विचारायला आवडेल सर तुम्हाला, आता आपले सुयश इंग्लिश स्पोकन हे जे पुस्तक आहे यामध्ये ज्या 7 पेजेस कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय, हे कसं ऑडियन्सना तुम्ही सांगाल? तर 7 पेजेस कन्सेप्ट म्हणजे काय आहे तर बघा, आपण जे मराठी शिकलो ते मराठी विदाउट टेकिंग सपोर्ट ऑफ द ग्रामरने शिकलो. म्हणजे बघा, वयाच्या 3ऱ्या वर्षी एक मिरॅकल घडला आपल्या लाईफमध्ये की आपल्याला एक भाषा बोलता यायला लागली. आता एक भाषा मला वयाच्या 3ऱ्या वर्षी बोलता येते आणि एक भाषा जी आहे इंग्लिश ती 1ली ते 10वी 10 वर्ष, 10वी ते 12वी 12 वर्ष आणि 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत आपण इट्स नियर अबाउट 15 ते 16 वर्ष आपण एक भाषा शिकत असतो. बरोबर. मग ती भाषा शिकत असताना आपण भाषा शिकण्याचा जो कालखंड बघितला तर 3 वर्षाचा आहे. बरोबर. की 3 वर्षात आपल्याला भाषा आलेली आहे. तर इंग्लिश सुद्धा एक भाषाच आहे. तीही भाषा मला 3 वर्षात यायला पाहिजे होती. मग आलेली नाही म्हणजे का आलेली नाही? व्हॉट इज द प्रॉब्लेम बिहाइंड ऑफ दॅट? तर बघा, आपण ग्रामर शिवाय मराठी शिकलोय. बरोबर. मग ग्रामर शिवाय मराठी शिकलो आणि इंग्लिश जे आहे ते शिकण्यासाठी आपण ग्रामर वापरतो. किती दुराभास आहे. अगदी बरोबर. तर तो दुराभास माझ्या लक्षात आला की आपला भाषा शिकत असताना एक टेक्निक, एक मॉडेल तुमच्या माइंडमध्ये तयार झालेलं आहे. आता त्या मॉडेलला अनुसरून जर तुम्ही गेलात, त्या मॉडेलच्या थ्रू जर गेलात तर तुम्हाला इंग्लिश किंवा अन्य कोणतीही भाषा बोलता येऊ शकते. तर इंग्लिशच काय ते, बिकॉज तुम्ही ऑलरेडी एक जी भाषा शिकलेला आहात मराठी, त्या भाषेमध्ये 99.99% सगळं इंग्लिश मिक्स आहे. सगळे मॅक्झिमम नंबर्स ऑफ द व्होकॅब्युलरी वगैरे बरंचसं मिक्सिंग आहे. पण ते फक्त आपल्याला वापरता येत नाही, त्याचा उपयोग करता येत नाही. आणि उपयोग करता येण्यासाठी आपण वापरलं काय, ते ग्रामर. तर ग्रामर शिवाय आम्ही मराठी शिकलो, तसंच ग्रामर शिवायच तुम्ही जायला पाहिजे. मग ते ग्रामर शिवाय कसं जायचं त्याच्यावर मी थोडं प्रकाशझोत टाकून तो 7 पेजेस कन्सेप्ट डिझाईन केला. अगदी बरोबर.
तर ही कन्सेप्ट आता तुम्ही जी 7 पेजेस कन्सेप्ट ही जी लॉन्च केलेली आहे, डिझाईन केलेली आहे, तर मला विचारायला आवडेल सर, इतर शिकवण्याच्या पद्धती असतात इंग्लिश, आता बऱ्याच आपण टूल्स आलेली आहे जसं की ChatGPT असू दे, AI वगैरे असू दे, तर हे सगळे बरेच ऑनलाईन थ्रू आपण बघत असतो. तर मग ही कन्सेप्ट आणि ऑनलाईनची जी बाहेरची कन्सेप्ट आहे यामध्ये डिफरन्स काय आहे असं तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे मॅम की बघा, आपण शिकणारा जो व्यक्ती आहे तो बारकं बाळ असं गृहीत धरू आपण. बरोबर. आणि त्याला काय लागतं तर दूध लागतं, त्याला काय बऱ्याचशा गोष्टी लागतात असं गृहीत धरू. आणि ते एका रूम मध्ये आहे सगळं, ते दूध पण आहे, डायपर पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याला आपण त्या रूम मध्ये सोडलं, हाऊ कुड यू फाइंड आउट व्हॉट यू वॉन्ट दॅट? तो फाइंड आउट करणार नाही. तसंच आता जे ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म सगळे उपलब्ध आहेत ते असेच आहेत की आपण बारकं बाळ आहोत आणि ते प्लॅटफॉर्म मधली नेमकी गोष्ट मला कोणती पाहिजे हे मला कळत नाही. मग ह्याच्यासाठी कोण पाहिजे? गुरु पाहिजे. ह्याच्यासाठी कोण पाहिजे? टीचर पाहिजे. दॅट्स व्हॉट आय एम थिंकिंग की दॅट की आय एम लायबल फॉर दॅट. मला असं थोडं वाटते ह्या माझ्या 20 वर्षाच्या कालखंडानुसार की मी त्याच्यासाठी योग्य असावा. अगदी बरोबर. मग या पुस्तकाचा मुख्य उद्देश काय आहे बरं? मुख्य उद्देश हाच आहे की इंग्लिशवर आपण 1000 रुपयापासून 1,00,000 रुपये घालतो पैशाच्या स्वरूपात. बरोबर. आणि एका वर्षापासून तुम्हाला सांगितलं की मी 10वी पर्यंत 10 वर्षांनी, ग्रॅज्युएशन पर्यंत 15 वर्ष आपण घालवतो. बरोबर. पैशाच्या स्वरूपात 1,00,000 रुपये आणि टाइमच्या स्वरूपात आपण 15 वर्ष घालवतो. तर हा तुमचा जो होणारा लॉस आहे किंवा हे केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला हाती काय लागत नाही. मग त्याच्यासाठी आपलं हे बुक असावं. आणि त्या बुकमध्ये मी त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर आपण काय करतो, त्यांना टीचिंग पण करतो. बरोबर. मग हे जे आपलं सुयश स्पोकन इंग्लिश पुस्तक आहे, तर हे कोणत्या वयोगटासाठी नेमकं आपण वापरलं पाहिजे किंवा रीड केलं पाहिजे? हा, तर कसं आहे, आता मी मुख्यत्वे काय केलेलं आहे की मराठी टू इंग्लिश. तुम्हाला सुरुवातीला म्हणजे थोडंसं मराठी आलं पाहिजे, मग पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी समजतं किंवा त्यांच्या पालकांना समजतं. तर पहिलीपासूनच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा आपला कन्सेप्ट उपयुक्त आहे. तर आता मला विचारायला आवडेल सर तुम्हाला की बऱ्याच आता आपण म्हणतो की आपला मगाशी विषय झाला जसं की मुलं आता घाबरतात इंग्लिश बोलायला, येत असतं पण ते तेवढ्या फ्लुएंटली ती बोलू शकत नाही. तर इंग्लिश बोलताना विद्यार्थ्यांना सर्वात मोठी अडचण कुठे येते असं तुम्हाला काय वाटतं किंवा कुठे येत असेल? आता घाबरण्याचा विषय सांगतो तुम्हाला की आता सपोज की तुमच्या हातात डायरेक्ट मिळून एखादी मर्सिडीज कार दिली, यू विल गेट द स्केअर्ड, तुम्हाला फिअर येणार, तुम्हाला घाबरणार तुम्ही. बिकॉज वाय की तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहितच नाही आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, जर आपण एक हौद आहे, एक पाण्याची टाकी आहे आणि तो कॉक फिरवला आपण आणि पाणीच येत नाही. बिकॉज वाय त्या टाकीमध्ये पाणीच नाही ना. तसंच हे आहे की तुम्हाला फिअर काय येतं, तुम्ही अनकॉन्फिडेंटली का वाटतं, कारण तुमच्याकडं त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या गेलेल्या नाहीत. आय एम नॉट म्हणजे माझा असा म्हणण्याचा उद्देश नाही की आपण चूक आहोत. ऍक्च्युली शिकवणाऱ्या व्यक्तीने आम्हाला ते शिकवलेलं नाही आहे की जे आमच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी आमच्या माइंडवर प्रिंट झालेलं आहे. त्यामुळे आज आपली प्रत्येकाची अवस्था अशी आहे की आपल्याला इंग्लिश समजतं पण बोलता येत नाही, हे असं प्रत्येकाला वाटतं. बिकॉज वाय की आपल्याला ती टेक्निक, ती पद्धत शिकवली गेलेली नाही. बरोबर आहे. अगदी बरोबर सर. आता आपण जसं मगाशी म्हटलं की आता बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत बाबा इंग्लिश शिकण्याचे. तर आता बघायला गेलं तर ग्रामीण भागात जेव्हा आपण वळतो ग्रामीण भागाकडे, तेव्हा तिथं ऑनलाईन काहीच नाहीये वापरण्यासारखं. मग त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कन्सेप्ट थ्रू इंग्लिश शिकलं पाहिजे किंवा ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांसाठी आपण कोणती कन्सेप्ट आपण आणू शकतो किंवा इंग्लिश चांगलं शिकण्यासाठी, तर हे आपलं पुस्तक जे आहे ते कसं उपयुक्त ठरेल त्यांच्यासाठी? हा, एक तर आता तुम्ही म्हणता तसं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसं आता बघितलं तर सर्वत्र आहेच, पण तरी सुद्धा आपण असं गृहीत धरू की नाही आहे. जिथं तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म नाही तिथं आपलं हे पुस्तक जो आहे, जे आपलं कन्सेप्ट आहे, तो त्यांना उपयुक्त ठरतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय की ग्रामीण भागातला जरी विद्यार्थी असला तरी तो भाषाही बोलतोच. आणि ती भाषा बोलत असताना मी तुम्हाला म्हणलं नाही काय की आपल्या भाषेमध्ये 99.99% सगळं इंग्लिश मिक्स आहे. आणि ते असलेलं इंग्लिश जे आहे ते फक्त वापरायचं कसं, हाच प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. की इंग्लिश माझ्याकडे आय हॅव द लॉट्स ऑफ द व्होकॅब्युलरी. आम्हाला शाळेमध्ये सांगितलं जातं की व्होकॅब्युलरी वाढवा आणि ग्रामर शिका, बट दॅट्स इट्स अ गेनिंग मार्क्स मिळवण्याचं ते एक साधन असं म्हणता येईल. पण भाषा शिकणं दॅट्स व्हेरी डिफरंट. अगदी बरोबर. तर आपण इंग्लिश जेव्हा शिकत असतो तेव्हा किती टाइम दिला पाहिजे शिकण्यासाठी, तर तुम्हाला काय वाटतं यावरती?
हा, तसं तुम्ही स्पेसिफिकली एक तास तुम्ही देऊ शकता, पण मोस्ट ऑफ द टाइम 24 आवर्स तुमच्या माइंडमध्ये हे विचार जे चालूच असतात. तर सपोज की आता आमचे चार्ट आहेत, 7 पेजेसचे चार्ट आहेत. तो एखादा चार्ट तुम्ही आज केला, सकाळी एक अर्धा तास केला किंवा 1 तास केला, तर तो तुम्ही दिवसभर त्याचा माइंडमध्ये मनातल्या मनात तुम्ही रिवाईज करू शकता. आणि ते रिवाईज करता करता म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही तुमचं एक 10 तास पण प्रॅक्टिस होऊ शकतं. अगदी बरोबर. की त्याच्यासाठी काय वेगळं इन्स्ट्रुमेंट घेऊन जायचं आहे किंवा जसं आपण शेतात काहीतरी करायला जातो, खुरपं घेऊन जातो, असं काहीच नाही. स्पीकिंग इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल थिंग. कुठल्या जरी तुम्ही बसला, कुठल्याही जागी बसून तुम्ही हे शिकण्यासारखी आणि करण्यासारखी गोष्ट आहे, पण त्याला खूप मोठा असा वेळ द्यायला पाहिजे असं काही असं नाही. काही आपण नाही, असं चालता काही बोलता नाही. Yes. शिकू शकतो. हो. बरोबर. अगदी बरोबर. तर खूप छान. तर ही जी 7 पेजेस कन्सेप्ट आहे ना, यामध्ये हे बुक रीड करून अशा काही विद्यार्थी आहेत का जे खूप यशस्वी झालेले आहेत आणि त्यांना या पुस्तकाचा भरपूर फायदा झालेला आहे, अशी तुमच्या थ्रू प्रेरणादायी एखादी कन्सेप्ट तुम्ही सांगू शकता का? हा, बरेच आहेत तसे. पण होतं कसं, आपल्या स्वभाव धर्मानुसार ना आपण कन्सिस्टन्सी ठेवत नाही. अगदी बरोबर. आणि कन्सिस्टन्सी ठेवत नसल्यामुळं, आणि कन्सिस्टन्सी का ठेवत नाही ह्याच्यावर पण थोडा मी विचार केला. तर बघा, आपल्या माइंडमध्ये बरेचसे मिसबिलीव्ज आहेत की आपल्याला लहानपणापासून ते भरले गेलेले आहेत. आणि त्या भरल्या गेलेल्या मिसबिलीव्जमुळं आपण काय माझं ह्याच्यातून होईल का नाही असं द्विधेमध्ये असतो. तर ती द्विधा एक दिवस तुम्ही एक वेळ ती काढून टाकून जर तुम्ही आमच्यापर्यंत आला किंवा अशा कोणत्या गोष्टीपर्यंत आलात, तर तुम्हाला 1,01% तुम्हाला ह्या या कन्सेप्टमधून इंग्लिश यायला लागतं. मग मला असं सांगा की हे जेव्हा तुम्ही पुस्तक लॉन्च केलं, जेव्हा 7 पेजेस कन्सेप्ट तुम्ही आणले, तेव्हा विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून कसा प्रतिसाद आला तुम्हाला? अगदी छान. काय होतं की आता प्रथमतः जेव्हा ते माझं पुस्तक बघतात किंवा एखादा शिकवणारा व्यक्ती आहे हा असं जेव्हा बघतात ना, दे फील की अरे हे पूर्वीसारखंच आहे काहीतरी, आणि ते थोडंसं दुर्लक्ष करतात. पण व्हेन दे आर टॉकिंग विथ मी, जेव्हा खरी गोष्ट त्यांना समजते की ती बोलण्यातूनच समजते, मग ते बोलण्यासाठी त्यांनी थोडंसं त्यांच्यावरच आलं बघा पुन्हा की ते तेवढे प्रवृत्त पाहिजे. मला हे कायच आहे, मला हे बघायचं आहे का आहे. जेव्हा ते मग माझ्यापर्यंत येतात किंवा आमच्या ह्या कन्सेप्टपर्यंत येतात, तेव्हा त्यांना 100% लक्षात येतं की आजपर्यंत आपण इंग्लिश शिकवत होतो ते ग्रॅमॅटिकली शिकवत होतो, आणि ग्रॅमॅटिकली शिकत असताना माझ्या वर्गात अन्य विद्यार्थी होते, बरोबर ना. मी जरी ढ असलो तर बाकीचे विद्यार्थी तर ढ नव्हते ना, मग त्यांना तर इंग्लिश यायला पाहिजे होतं, बरोबर ना. पण तो वर्गच आपण असं समजलं, दुसरा वर्ग आला तर त्या वर्गाला तर इंग्लिश यायला पाहिजे होतं. 10 years वी हॅव स्पेंड बिहाइंड ऑफ दॅट. आपण 10 वर्ष स्पेंड करतो ना, 10वी पर्यंत 12वी पर्यंत, जसं मी म्हणलं तसं. तर हे कोणालाच येत नाही. हे जेव्हा त्यांना रिअलाइज होतं आणि जेव्हा हे माझ्याशी ते संवाद साधतात, तेव्हा गोष्ट लक्षात येते की अरे ग्रामर इट वॉज नॉट वे फॉर द लर्निंग इंग्लिश. ग्रामर इट वॉज अ वे टू गेनिंग द मार्क्स. हे जेव्हा त्यांना आम्ही क्लिअर करतो, तेव्हा ते 100 मला म्हणायचं की 100च्या 100 मला जॉईन होतात. मग अगदी बरोबर. जेव्हा हे पुस्तक लॉन्च करायच्या आधी तुम्ही जेव्हा या कन्सेप्ट मध्ये उतरलात की बाबा मला इंग्लिश स्वतः इम्प्रूव्ह करायचं आणि मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी अशी कन्सेप्ट आणायची आहे समाजामध्ये की माझ्याकडून त्यांना फायदा होईल, मग हे पुस्तक लॉन्च व्हायच्या आधी आणि जेव्हा हे पुस्तक लॉन्च झाल्यानंतर हा जो मधला गॅप पिरियड आहे, हा जो अनुभव आहे, तो कसा होता तुमचा? आम्ही जसं म्हटलं तुम्हाला की मी म्युझिशियन आहे, डान्सर आहे, फायटर आहे, बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये केल्यात. मग जेव्हा मी अर्थार्जन, जेव्हा काय तर अर्निंग करायला गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की इंग्लिश इज मस्ट. इफ यू आर स्पीकिंग इन इंग्लिश, चांगल्या पद्धतीने जेव्हा इंग्लिश मध्ये आपण जेव्हा कम्युनिकेट करायला जातो, त्यावेळी मग लोक तुम्हाला थोडंसं तेवढ्या पद्धतीनं रिस्पेक्ट देतात म्हणा किंवा एक ग्राह्य धरतात. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी आय फोकस्ड ऑन इंग्लिश फर्स्ट ऑफ ऑल. मग ते इंग्लिश शिकत असताना मी सगळ्या गोष्टी माझ्या पणाला लावल्या. जसं मी म्हटलं तुम्हाला, डान्स म्हणा, म्युझिक म्हणा, मार्शल आर्ट, जसं माझा तिथं एक्सरसाइज होतो, जसं मी तिथं काय करतो, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मी इंग्लिशच्या बाबतीत केल्या. म्हणजे काय की त्या पद्धतीनं, त्या इंटेन्सिटीनं मी ते काय केलं की इंग्लिश मी शिकलो पहिला. मी शिकल्यानंतर माझा उद्धार झाला असं ग्रेट आहे. तर त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही एवढी चांगली गोष्ट आहे, म्हणजे मी साखर जी आहे ना ती शक्य देखामेने, की आता ही गोड आहे, ही इतरांना सांगण्याचा माझा खूप खरा टोपा आहे. त्यामुळे आपण हा कन्सेप्ट
Yes, म्हणजे आज मी खूप छान पद्धतीने इंग्लिश बोलते, तर मला विद्यार्थ्यांना अजून बेटर Yes. छान पद्धतीने शिकवायचं हा. आहे. ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये आली आणि हे तुम्ही पुस्तक लॉन्च Yes, केलं. हो. आणि हे करू शकता, आपण करू शकतो, हे मी स्वतः सिद्ध करून दाखवलं. तेच आता इतरांच्या बाबतीत केलं तर तेही त्यांच्या लाईफ मध्ये इंग्लिश मधून चांगलं कम्युनिकेट करू शकतात. 100% सर. आता डिजिटल युगात इंग्लिश शिकण्याच्या पद्धती अनेक वेगवेगळ्या झालेल्या आहेत, बरोबर आहे? तर त्याबद्दल तुम्हाला काय कन्सेप्ट आहे का, किंवा ऑडियन्सला तुम्ही काय सांगू शकाल का? हा, तर कसं आहे, डिजिटल मध्ये कसं डिपेंडन्सी आहे मॅम काय, आणि पुस्तकाची कशी आपली डिपेंडन्सी नाही. इफ यू आर टेकिंग वन ऑफ द बुक, एखादं बुक जर घेतलात तुम्ही तर लाईट असू दे नसू दे, तुम्ही काय तर करून ते वाचू शकता, बघू शकता. दुसरी गोष्ट ही की थोडंसं आपण ह्या डिजिटल युगामध्ये थोडं आपलं जे स्वचं काय आहे ते आपण त्याकडे पण थोडंसं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे जे व्हाईट लाईट आहे किंवा जे मोबाईल स्क्रीन टाइम जो वगैरे आहे, इट्स इफेक्टिंग ऑन युअर ब्रेन, इट्स इफेक्टिंग ऑन युअर आईज ॲज वेल. मग तुमच्या सभोवतालच्या परिसरामध्ये सुद्धा त्याचा खूप नको तो परिणाम होत असतो. की बेटर वे इफ यू आर टेकिंग वन ऑफ द बुक, एखादं पुस्तक घेत आहे की जे तुम्हाला लीड करेल, गाईड करेल. आणि असं हे आहे की त्याबरोबर आमचा कोर्स पण आहे, आम्ही दिलेला आहे. तर हे असं हा एक फायदा आहे. आणि दुसरं म्हणजे काय की डिजिटलमध्ये तुम्हाला किती गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत की योग्य गोष्ट माझ्यासाठी कोणती हे मला नाही कळत, पण त्या गोष्टी माझ्या समोर येत राहतात आणि मी ते माझा टाइम वेस्ट होतो आणि मी त्या गोष्टीमध्ये तो माझा टाइम व्यतीत करतो आणि मी एंगेज राहतो. आणि एंगेज झाल्यानंतर सरते शेवटी मला वाटतं की आय डिड समथिंग, पण काहीच नाही केलं. तेच आता तुम्ही ही जी कन्सेप्ट बोललात ना, कारण की आताची जी तरुण पिढी आहे ना, ती आता खूप जास्त ऑनलाईन पद्धतीकडे वळायला लागले. जसं की आता भरपूर टूल्स आलेत, इंस्टाग्राम असू देत, युट्यूब असू देत, किंवा ऑनलाईन कुठले प्लॅटफॉर्म्स असू देत. आता तरुणाई जास्त करून अभ्यासाकडे न वळता इतर गोष्टीकडे वळायला लागले. जसं की आता इन्फ्लुएन्सर असतील, कंटेंट ह्या गोष्टी आहेतच, चांगल्या, बेटर आहेत. बट या थ्रू आपल्याला इंग्लिश आपल्यासाठी का गरजेचं आहे, ही कन्सेप्ट तुम्ही कशी सिद्ध कराल आपल्या ऑडियन्सना, की काच आपण शिकलं पाहिजे इंग्लिश? जसं आपल्याला मराठी येतं तसं इंग्लिशही का आलं पाहिजे, हे कसं तुम्ही ऑडियन्सना सांगा? का शिकलं पाहिजे? तर बघा, पहिली गोष्ट की हे महत्त्वपूर्ण आहे की वेन एव्हर विल गो फॉर इन इंटरव्ह्यू, आपण इंटरव्ह्यूला जातो किंवा एखादी एक्झाम लिहिण्यासाठी जातो किंवा एखाद्याशी कम्युनिकेट करायला जातो, तेव्हा ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहेच. की ज्यानं तुम्हाला म्हणलं की एक आपलं स्टेटस पण राखला जातो असं मान्यता आहे. ऍक्च्युली तसं काय नाही. आणि सेकंड थिंग काय आहे की तुमच्या भाषेमध्येच ऑलरेडी इंग्लिश आहे ना. जसं की आपण म्हणतो टाय म्हणतो, आपण कोट म्हणतो, एक्सेलेटर म्हणतो, ब्युटी पार्लर म्हणतो, असे बरेच छोटे छोटे वर्ड्स आहेत जे आपण इंग्लिश मधून यूज करत असतो. वी डोंट नो व्हॉट वी से इन मराठी. आपल्याला मराठीमध्ये काय म्हणायचे तेच माहिती नाही. सो दिस इज द फॅक्ट. मग त्या बेटर वे इफ यू आर गेटिंग द कमांड ऑन दॅट, तेही मी म्हणले तुम्हाला की एक शॉर्ट ऑफ द टाइम मध्ये आपल्याला इंग्लिश मधून शिकता येतं, बोलता येतं. बरोबर. मग जर समजा एखादा विद्यार्थी तुमच्या समोर आला आणि म्हटला की सर मला इंग्लिशच नाही येत, तर तुम्ही त्याला कसा सल्ला द्याल? आम्ही तर त्याला पहिल्यांदा दाखवून देतो की तुला मराठी येत नाही. इंग्लिश तर आपल्याला सगळं येतं ना, जसं म्हटलं तुम्हाला मी. ओके, फक्त काय येत नाही तर त्याचं वाक्य कंपोजिशन येत नाही आपल्याला. बरोबर. आपल्याला हेच माहित नाही की नेमकं मला काय येत नाही. तर नेमकं आपल्याला हे येत नाही की व्होकॅब्युलरी आहे आमच्याकडं, सगळ्या ज्या गोष्टी लागतात तर सगळ्या, फक्त कंपोजिशन ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे सेंटेन्सेस मिळून भाषा तयार होते ना, वाक्य मिळून मग भाषा होते. तसं हे वाक्य बनवता येत नाही आपल्याला, एवढाच आपला प्रॉब्लेम आहे. आणि वाक्य बनवता येणं जे आहे ते आम्ही ग्रॅमॅटिकली गेलो, ग्रामरच्या डिपेंडन्सीवर गेलो. तर ग्रामरच्या डिपेंडन्सीवर माझा ब्रेन तर तयार झालेला नाही, हो की नाही. प्रत्येकाचा जो ब्रेन आहे तो वयाच्या 3-4 वर्षी भाषा बोलण्यासाठी तयार झालाय बघा. आणि त्यावेळी मी ग्रामर नाही शिकलेलो आहे, तर आता ग्रामर शिवायच मला शिकायला पाहिजे. तर ते कसं, हे आपण त्या 7 पेजेस कन्सेप्ट मध्ये दिलेलं आहे. अगदी बरोबर सर. तर शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल सर, की ही जी 7 पेजेस कन्सेप्ट आहे ना, एका वाक्यात जर सांगायचं झालं तर तुम्ही ऑडियन्सना काय सांगाल? एका वाक्यात म्हणजे असं की 7 पानं आहेत आपली, आणि त्या 7 पानांवर 9 वाक्य आणि पुढचे एक 8 वाक्य, अशा म्हणजे इट्स अप्रॉक्सिमेटली 17 वाक्य जे आहेत ते आपण 7 पेजेसवर तयार केलेले आहेत. 7 पेजेसवर असे 17 वाक्य, आणि 17 वाक्यांना घेऊन तुम्ही
17,000 वाक्य करू शकता. अगदी बरोबर. असं. खूप छान. तर अजून तुम्हाला तुमच्या या जीवन प्रवासाबद्दल अजून ऑडियन्सना काही संदेश द्यायचा आहे का? हां, ऑडियन्सला मला हे सांगावंसं वाटेल की बघा, की आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रत्येक चांगली गोष्ट आपण आजवर न घेता आपण उद्यावर ढकलतो आणि उद्याची परवावर आणि ती गोष्ट राहते. जसं की आपण म्हणतो बघा की आय वुड हॅव टू डू द जिम करायची आहे मला, किंवा इंग्लिश शिकायचं आहे मला. तुम्ही ताबडतोब करा पाहिजे, कारण आपण पुस्तकाचा एक माझा स्लोगन आहे की डोंट ट्राय जस्ट स्टार्ट. कोणतंही काम तुम्ही ट्राय करू नका, स्टार्ट करा. मग ते 1 मिनिटासाठी असेल किंवा 1 तासासाठी असेल किंवा 1 दिवसासाठी असेल, यू मस्ट हॅव टू स्टार्ट इट. मग तुमचे जेव्हा तुम्ही स्टार्ट करता कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणतेही तुम्ही काही करा, तुम्ही यू मस्ट हॅव टू स्टार्ट. मी तसा माझा स्लोगनच आहे, डोंट ट्राय जस्ट स्टार्ट. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे सुएज स्पोकन इंग्लिश बुक जे आहे ते आपल्या कुठल्या वेबसाईट्स वरती अवेलेबल आहेत का, आपण कुठल्या स्टोअर मधून घेऊ शकतो? हां, तर बघा, न्यूली आम्ही जे आहोत ते माइंडटेक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आपलं आहे. त्या इन्स्टिट्यूशनमध्ये आपण एव्हरी सॅटर्डे संडे आपण फ्री सल्ला देतो विद्यार्थ्यांना. सेकंड थिंग काय, आपलं एक घोषवाक्य आहे की डोंट ट्राय जस्ट स्टार्ट. सो यू मस्ट हॅव टू कम देअर, यू मस्ट हॅव टू गेट द इन्फॉर्मेशन. तिथे येऊन तुम्हाला या सगळ्या इन्फॉर्मेशन मिळू शकतात. आणि आपण जसं एकदम रिझनेबल, ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी, बरेचसे पालक, बरेचसे लोक जे आहेत ते इंग्लिशसाठी थकलेले आहेत, सर्वत्र जाऊन आलेले आहेत, आणि अशाच लेवलचे विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि घडतात. मॅडम, खूप छान सर, खूप छान. तर आज तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपण तुमच्याशी संवाद साधला. आणि इंग्लिश का गरजेचं आहे, आजसाठी नाही तर उद्या येणाऱ्या फ्युचरसाठी आपल्या सगळ्यांसाठी का गरजेचं आहे, आज आपण सरांकडून कन्सेप्ट जाणून घेतलेले आहे. तर SP9 न्यूजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये सर तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते आणि धन्यवाद म्हणते. तर खूप छान, थँक्यू सो मच. तर या आणि अशाच इतर पॉडकास्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.